नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण विधारा, एलिफंट क्रीपर, समुद्र अशोक या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हिची वाढ इतकी प्रचंड आहे की हिला एलिफंट क्रीपर म्हणून सुद्धा म्हणता येतं. तर एका वर्षात 25, 30, 40 फूटपर्यंत वाढणारी ही वनस्पती आयुर्वेदात एक अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. ही आयुर्वेदामध्ये जितकी वापरली जाते त्यापेक्षा जास्त हे जे पारंपरिक औषधी वनस्पती देणारी जी मंडळी आहे, वैद्य ज्यांना आपण म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये ही त्यांची एक दैवी वनस्पती आहे आणि हिचा वापर त्याच्यामध्ये जास्त आहे. आयुर्वेदिक कंपन्यांचाही याच्यामध्ये वापर भरपूर आहे. याचा आपल्याला कमर्शियल प्लांटेशन करता येतं. साधारण 5 किंवा 6 फूट बाय 6 फूटवर याची लागवड केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची मुळं सगळ्यात जास्त औषधी धरली जातात. 5 बाय 5 किंवा 6 बाय 6 वर लागवड केल्यावर दरवर्षी म्हणजे आपल्याला जशी निघतील तशी याची पानं आणि फांद्या जे काष्ट हे व्यवस्थित साफ करून वाळवून वगैरे आयुर्वेदिक कंपन्या घेतात. पण एखाद्या आयुर्वेदिक कंपनीशी जर कधी संपर्क साधला आणि त्यांच्या संपर्कातून जर कधी या वनस्पतीची लागवड केली तर आपल्याला एक करावं लागणार आहे. दरवर्षी 10-10 गुंठे लागवड करत जायची. 3ऱ्या वर्षी याची मुळं निघतात. पहिली 2 वर्ष यांना काष्ट, पानं, फुलं वगैरे जी आहेत ती दिली जाते. 2 वर्षात साधारण पहिल्या वर्षी याला फुलं यायला सुरुवात होते. 2ऱ्या वर्षापासून बी चांगलं मिळतं. 2ऱ्या-3ऱ्या वर्षी याचं आपण त्यांना बी देऊ शकतो. बियाला मागणी चांगली आहे, मुळांनाही मागणी चांगली आहे आणि हे आपण याचे पानं किंवा काष्ट वगैरे ही त्याला पहिल्या वर्षी दिली, 2ऱ्या वर्षी दिली, 3ऱ्या वर्षी मात्र आपण पूर्ण पंचांग. पण पंचांगामध्ये जर कधी मुळं वेगळी केली, काष्ट वेगळी केली, पानं वेगळी केली, फुलं वेगळी केली, बी वेगळी केली आणि वेगवेगळ्या प्रकारे जर कधी दिलं तर याला चांगले दर मिळू शकतात आणि ह्याचा एक आर्थिक स्रोत म्हणून आपण एक चांगला उपयोग करू शकतो. तसं याची काही कोवळी पानं जी आहेत, अळूच्या पानांसारखी वापरली जातात. पानांची भाजी केली जाते, त्याच्यानंतर फुलांची भाजी केली जाते. पण याची मुळं जी आहेत 3ऱ्या वर्षी ज्यावेळेस ही मुळं निघतील, ती धुवून वाळवली तर कंपनी त्याला चांगला दर देते. आपण 5 बाय 5 वर जर कधी लागवड केली तर साधारण एक 1600-1700 झाडं त्याच्यात बसतात. ही श्रब सारखीच वाढवायची, कटिंग करत राहायचं आणि मग 3ऱ्या वर्षी याची मुळं काढून आणि हे सगळे भाग वेगवेगळे करून आधी याचं फक्त पानं काष्ट वेगळी करून हे करून घ्यायची, नंतर बी वेगळं, फुलं वेगळी. आधी जितकं बी गोळा करता येईल तितकं बी गोळा करून घ्यायचं, कारण बियालाही चांगला दर आहे. बियांमध्ये सुद्धा याचे औषधी गुणधर्म आहे. ह्याचा उपयोग तसा आयुर्वेदामध्ये काही वनस्पती अशा आहेत की ज्याला पर्याय आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत. म्हणजे शक्तीसाठी तुमचा अश्वगंधा आहे किंवा सफेद मुसळी आहे, नंतर शतावरी आहे वगैरे वगैरे. पण ह्याच्यातले काही गुणधर्म जे आहेत किंवा ह्यांच्या मुळामध्ये की याच्यात काही गुणधर्म अशी जी आहेत ना की ती ठराविक कंपन्यांना त्यांची जास्त गरज भासते. जर कंपनीला याचा आपण संपर्क करून हे दिलं तर ते मुळाला नेहमीपेक्षा जास्त दर देतील, कारण त्यांना आपण पहिल्या वर्षी संपर्क केलेला आहे. त्यांना लागवड दाखवता येईल. 3ऱ्या वर्षी त्यांच्या निगराणीखाली किंवा त्यांच्या ह्याच्यातून सल्ल्यानुसार आपल्याला त्यांना मुळं काढून देता येतील. तसंच काष्ट याचं पंचांगही विकलं जातं, पण पंचांगाला दर कमी मिळतो. त्यामुळे ही कमर्शियली एक लागवड आपल्याला शक्य आहे आणि शक्यतो याची लागवड जी करायची आहे ती बियांपासून जर कधी केली तर चांगली राहील, कारण बियाला सोटमूळ असतं. आता याची एक लागवडीची जी पद्धत आपण डेव्हलप केलेली आहे ती, त्याच्यानंतर वाळा किंवा मग सप्तरंगी ज्याची मुळं वापरली जातात, त्यासाठी आपण एक वेगळी पद्धत अवलंबलेली आहे की ज्याच्यातून मुळं काढणं अतिशय सोपं जाणार आहे
तर त्या पद्धतीने आपण एकदा ही सगळ्या वनस्पती एकदा लागवडीसाठी घेणार आहोत आणि त्याप्रमाणे ती लागवड करून त्यानं त्याचं उत्पन्न साधारण एकरी किती मिळतं वगैरे हे आपण देणार आहोत. साधारण दुसऱ्या तिसऱ्या वर्षी 200 ग्रॅम प्रति झाड आपण साधारण जर कधी 100 ते 200 ग्रॅम बी याचं मिळतं आणि 1600 झाडं एकरी समजा जर कधी बसली तर आपल्याला साधारण 2 टनापेक्षा जास्त याची मुळं उपलब्ध होऊ शकतात आणि मुळाचा दर आहे साधारण 400 ते 600 रुपये किलो आहे. त्यामुळे आणि बियांचा दर आहे साधारण 200-250. हा व्हेरिएबल असतात आयुर्वेदामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वनस्पती सध्या जंगलातून गोळा करून मिळतात त्यांना तेवढा दर मिळत नाही. उदाहरणार्थ हिरडा झालं, बेहडा झालं वगैरे वगैरे. पण ह्या वनस्पती अशा कुठे लागवड केलेल्या नाही आहेत किंवा याला ही जंगलामध्ये सुद्धा सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशाच वनस्पतीची लागवड करायची की जेणेकरून आपल्याला आर्थिक एक उत्पन्न म्हणजे शेतीच्या याच्यामध्ये एक पर्याय उभा राहू शकतो. ज्या वनस्पती जंगलातून सहजासहजी गोळा करून मिळता आहेत आणि ही जंगलातून गोळा होते, गव्हर्मेंट म्हणजे वन विभाग त्या जंगलाचे साधारण दरवर्षी टेंडर काढत राहतं की त्यातलं जे काही बी वगैरे जे आहे किंवा काय ज्या औषधी वनस्पतीच्या ह्याच्यामध्ये समजा आवळा, हिरडा, बेहडा वगैरे ज्या काही वनस्पती आहेत तर त्यांचा ते लिलाव निघतो आणि त्या लिलावानुसार बरीचशी मंडळी ही तिथून जमा करत राहतात आणि विकत राहतात. पण ह्या वनस्पती सहजी जंगलामध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशाच वनस्पती निवडायच्या की ज्या सहजासहजी उपलब्ध नाहीत, त्याच्यामुळे त्याला दर चांगला मिळतो. तर मंडळींनो, ह्या वेगवेगळे पर्याय आपण हे करतोय, याची लागवड करण्यास काही हरकत नाही. आपणही याचा अभ्यास करा आणि विचार करा. योग्य वाटलं सबस्क्राईब करा, मित्रमंडळीमध्ये माहिती देत राहा, शेअर करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.